मुदखेड नगर परिषदेची मागील काही वर्षांपासून निवडणूक न झाल्याने सध्या नगर परिषदेवर प्रशासक राज असून गत काळात नगर परिषदेने काही जाचक अटी व नियम भारतीय राज्यघटनेने दिलेल्या विशेष अधिकारान्वये लागू करण्यात आले। शहरात सार्वजनिक ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध नसून सामान्य नागरिकांना सुविधेचा अभाव होतोय। नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। करिता काँग्रेस पक्षाने दिनांक 12 फेब्रुवारी रोजी निवेदन सादर करत मालमत्तेवरील थकीत बाकीवर 24% व्याजदर कपाती, जाचक अटी व नियम रद्दबाबत करण्यात यावेत आणि सार्वजनिक ठिकाणी नागरी सुविधा प्रदान करण्यात याव्या अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। या प्रसंगी नगर परिषदेचे कार्यालयीन अध्यक्ष मोहम्मद अझीमुद्दीन यांनी निवेदन स्वीकारले। मुदखेड नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जनतेच्या मालमत्तेच्या थकीत बाकींवर 24% व्याजदर आकारण्यात येत असून थकीत बाकीदारांवर 24% व्याजदर अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। 24% व्याजदर ताबडतोब कपात करण्यात यावं। शहरातील पथदिवे दिवसभर चालू असतात, वेळेनुसार बंद चालू करण्यात यावेत। कालेजी देवी ते बारड बायपास पर्यंत पथदिवे लावण्यात यावेत। उमरी रोड ते नांदेड रोडवरील बंद असलेले पथदिवे चालू करण्यात यावे। ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांसाठी, शाळकरी मुलींसाठी आणि महिला भगिनींसाठी शौचालयाची व्यवस्था नगर परिषदेच्या सुलभ शौचालयाच्या माध्यमातून करून महिलांसाठी शौचालय गृहनिर्माण सुविधा पुरवण्यात यावी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्यांच्या नियोजित जागेतील व्यापारी संकुल समोरील गाळ्यातील दोनही बाजूने नव्याने शौचालय चालू करण्यात येत असून ते व्यापारी संकुलाच्या पाठीमागच्या भागात बांधकाम करण्यात यावं सह इतर मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनात शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष कैलास गोडसे, माजी नगराध्यक्ष राजू बहादूर कोतावार, माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, माजी उपाध्यक्ष करीम खान साहब, जिल्हा सहसचिव गिरीश कोतावार, तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल नबी, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चंदते, शहर सचिव अतिक अहमद, शहर युवा काँग्रेसचा अध्यक्ष मुजीब पठाण, संजय बोकेफोड, युवा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अविनाश चंदते, युवा काँग्रेसचे शहर सचिव आकाश सोनटक्के, राधेश्याम पाटील ढगे, कुलदीप मल्लेवार, मोहम्मद युसुफ, अब्दुल रहमान, अब्दुल लतीफ टेलर, संजय बोकेफोड, शेख मोईन भाई फुलवाले, सुरेश पाटील ढगे, यशवंत रणखांबे आदींची निवेदनामध्ये स्वाक्षर आहेत। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।